आणि मुंबईतल्या महापौर पदाच्या पाठिंब्यावरून ठाकरे सेनेत दुफळी माजलेली आहे। मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे। शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी आवाहन केलं। तर शिंदेंचा पाठिंबा घेण्याएवढी वाईट वेळ आमच्यावर आली नाही असं ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं। साहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आव्हानवजा विनंती करतो, मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। काय करायचं यापुढे शिंदेचा पाठिंबा घेणार नाही एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही। आणि ठाकरेंच्या शिवसेनेनेच शिंदेंच्या धनुष्यबाणाला पाठिंबा द्यावा असं मंत्री दादा भुसे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज जन्मदिनांक आहे आणि अशा या शुभ दिवशी ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे। मग विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे।